ट्रीटमेंटच्या व्यतिरिक्त माझं लग्न टिकेल का, राईट. आणि हे जे नवीन घर आहे ते माझी जबाबदारी घेतील का, इतके प्रश्न येतात. बरोबर बरोबर. आम्ही बऱ्याच वेळा असं बघतो की अशा यंग पेशंट्समध्ये सुरुवातीच्या काही महिन्यांपर्यंत हसबंड अकंपनी करतो, नंतर मग काही दिवसांनी पेशंटची आई तिच्याबरोबर असते. ओके. नंतर असं कळतं की आता सध्या मी आईकडेच आली, कारण तिकडे एवढं लक्ष द्यायला कोण नाही, नवऱ्यालाही जॉब असतो आणि मग तो थोडा बिझी असतो, तर मी आईकडे आले. फॉर्च्युनेटली आई वडील असतात तर ते खूप हेल्प होते. राईट. पण नंतर नंतर ट्रीटमेंट संपते आणि काही अनफॉर्च्युनेट केसेसमध्ये नंतर असं कळतं की नवरा येतच नाहीये ट्रीटमेंटला, आणि आम्हाला ती बाजू कळलेली असते पण आम्ही समोरून विचारत नाही. राईट 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 राईट. काही वर्षांनी कळतं की आय थिंक दे आर सेपरेटेड, असं पण होतं. संपूर्ण एपिसोड पाहायचा असेल तर अवश्य यूट्यूबवर जा.